माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। सोलापूर शहरातील मनपाच्या दवाखान्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अल्पवयीन बहिणीचे भावाने लग्न लावून दिले। ती 6 महिन्याची गरोदर राहिल्यानंतर महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असता त्या ठिकाणी अल्पवयीन मुलगी विवाहित असल्याचे व गरोदर राहिल्याचे माहीत असूनही डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळविले नाही। या प्रकरणी संबंधित जिजामाता हॉस्पिटलमधील डॉक्टरसह विवाहितेचा पती, सासू, सासरे, भाऊ यांच्यावर पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असून डॉक्टराचे नाव मात्र जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला आहे। मूळची कर्नाटकची पीडिता 17 वर्षांची असून सोलापुरातील एका तरुणाशी भावाने तिचा विवाह लावून दिला। लग्नानंतर ती 6 महिन्याची गरोदर आहे। 28 मार्च 2026 रोजी तिला औषधोपचार करण्यासाठी महापालिकेच्या जिजामाता प्रसूतिगृह येथे नेण्यात आले। त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांनी ही गरोदर माता अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा तरीही त्यांनी फक्त उपचार केले। याबाबत पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असताना डॉक्टरांनी ही माहिती लपवली। त्यामुळे या प्रकरणी संबंधित डॉक्टरालाही दोषी धरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84।